MCGM गुरु आपल्यासाठी महत्त्वपूर्ण एक व्हिडिओ घेऊन आलेला, ज्यामध्ये वेतन संबंधित माहिती आहे. बघा, आता 23 जुलै 2024 रोजी बजेट मांडणार आहे आणि त्यामध्ये 8व्या वेतन आयोगासंदर्भात काही माहिती भेटते का, त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. 8वा वेतन आयोग कधी स्थापन होणार, तर बघा, दर 10 वर्षानंतर वेतन आयोग स्थापन होत असतो. तर 7वा वेतन आयोग हा 2016मध्ये लागू केला. त्यानंतर 2026मध्ये 8वा वेतन आयोग लागू होणार आहे. किती? 2026मध्ये, 1 जानेवारी 2026मध्ये. तर वेतन आयोग लागू व्हायच्या अगोदर तुम्हाला त्यासाठी समिती स्थापन करावी लागते. तर ती 8व्या वेतन आयोगाची समिती या जुलै महिन्यामध्ये, जुलै 2024मध्ये 23 जुलैला त्याची समिती स्थापन होऊ शकते. त्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अधिवेशनामध्ये मांडू शकतात. त्यानंतर कधी लागू होणार, तर वेतन आयोग हा लागू होणार तर 1 जानेवारी 2026ला. तर लागू होताना उशिरासुद्धा रिपोर्ट गेला तरी वेतन आयोग काय करणार, त्याचं तुम्हाला एरेज देणार. तर बघूया पुढे. हे बघा, 8वा वेतन आयोग 23 जुलै 2024च्या अर्थसंकल्प अधिवेशनात निर्मला सीतारामन ह्या काय करणार आहे, त्याची घोषणा करू शकतात. नक्की माहिती नाही, परंतु या बऱ्यापैकी सर्व कर्मचारी संघटनांनी मागणी केलेली, त्यामुळे या अधिवेशनामध्ये याची घोषणा करू शकतात. त्यानंतर 1 जानेवारी 2026ला तुमचा जो काही वेतन आयोग आहे, 8वा वेतन आयोग, तो लागू होईल. त्यानंतर आता तुम्हाला थोडक्यात 7व्या वेतन आयोगाचं सांगून देतो. बघा, 7वा वेतन आयोग हा लागू कधी झाला होता, तर 1 जानेवारी 2016 रोजी 7वा वेतन आयोग लागू झाला होता. त्यामध्ये 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष चीफ जस्टिस A.K. माथुर हे 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष होते. तर त्यासाठी 7व्या वेतन आयोगाची लागू झाला होता तेव्हा त्याच्यासाठी एक समिती स्थापन केली होती आणि त्याची घोषणा 4 फेब्रुवारी 2014, म्हणजे 2 वर्ष अगोदरच 7व्या वेतन आयोगाची जी काही समिती असते ती स्थापन झाली होती. त्यामुळे शक्यता आहे की आता 8.5 वर्ष होऊन गेलेले आहे आणि अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची वेतन आयोगाची समिती स्थापन झालेली नाही. त्यामुळे या अधिवेशनामध्ये याची घोषणा होऊ शकते. त्यानंतर बघू शकता आपण, 7वा वेतन आयोग 4 फेब्रुवारी 2024ला अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्याची घोषणा झाली होती आणि 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण होते, अशोक कुमार माथुर. कधी लागू झाला होता, 1 जानेवारी 2016. त्यानंतर 7वा वेतन आयोग झाला लागू, त्याच्यात फिटनेस फॅक्टर होता 2.57, परंतु कर्मचारी संघटनांनी त्याला विरोध केला होता आणि 3.68ची मागणी केली होती फिटमेंट फॅक्टरची, परंतु ती स्वीकारली न स्वीकारता त्यांनी 2.57 फिटमेंट फॅक्टर स्वीकारला होता. 8व्या वेतन आयोगामध्ये सुद्धा फिटमेंट फॅक्टर किती लागू करतात त्याच्यावर तुमची सॅलरी किती वाढेल हे डिपेंड करतं. परंतु जशी काही माहिती मिळालेली आहे ती जेव्हा समिती स्थापन होईल त्याच्यातून जो रिपोर्ट येईल तेव्हा तुमचा फिटमेंट फॅक्टर ठरत असतो. त्यानंतर बघा, तुमच्या सॅलरीमध्ये किती प्रकारे वाढ होऊ शकते. तर तुमच्या 7व्या वेतन आयोगामध्ये कमीत कमी न्यूनतम सॅलरी किती ठरवली होती, तर 18,000 रुपये. तर 8व्या वेतन आयोगामध्ये न्यूनतम सॅलरी 18,000 रुपये न राहता ती 22,000 रुपये किंवा 23,000 रुपये अशी राहू शकते. ही कारण की 3,000 ते 4,000 रुपयाने तुमच्या सॅलरीमध्ये वाढ होऊ शकते. मग त्या प्रकारे तुमचे जेवढे ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन वाढेल तसे 3,000 ते 4,000 रुपयाने तुमची सॅलरीसुद्धा वाढू शकते. अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. धन्यवाद.